नमस्कार. काल मी इडली बनवली होती आणि इडली बनवली का आमच्या घरी आम्ही आप्पे बनवतोच. त्याच्यासाठी मी इडलीचं पीठ जास्त भिजवते आणि आप्प्यासाठी इथं पीठ घेतलेलं आहे. मी त्या आप्प्यांमध्ये टाकण्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे चिरून घेतलेलं आहे. बारीक बारीक चिरून घ्यायचं, जेणेकरून ते आप्पे पात्र्यामध्ये जाड वाटलं नाही पाहिजे, छान वाटलं पाहिजे. मी ते सगळं आपल्या इडलीच्या बॅटरमध्ये टाकून देणार आहे आणि आपण त्याच्यापासूनच आपण आप्पे बनवतो. काही आप्प्यासाठी वेगळं पीठ भिजवण्याची गरज नाही. आपण इडलीपासूनच आप्पे बनवतो. इडलीच्या पिठापासून हे सगळं टाकून दिल्यावर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्या. तुम्हाला थोडीशी हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी टाकत नाही. आप्पे शक्यतो बिन हळदीचेच असतात. आणि इथे मी तोपर्यंत आप्पे पात्र गरम करून घेतलं होतं आणि त्यात आता सगळीकडे तेल टाकून देते आणि त्याच्यात हे बॅटर टाकून देत आहे. बॅटर टाकलं का आपण एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर आपण एक 5 मिनटं झाकण ठेवायचं. तोपर्यंत खालून छान शिजून निघते आणि नंतर आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे. असं चमच्याने सगळ्यांना याच्यामध्ये आप्याच्या पात्र्यामध्ये आपण सगळे इडलीचं पीठ टाकून देणार आहोत. आप्याचं बॅटर टाकणार आहोत आणि ते सगळं मी झाकण ठेवून एक 5 मिनटं ठेवणार आहे. आणि 5 मिनटांनी झाकण काढलं का पाहिजे वर पीठ वल्लं दिसलं नाही पाहिजे. हात लावून पाहिजे, हाताला चिकटतं का, चिकटलं नाही तर झालं आहे. आणि त्याला पलटून घेऊन एक 5 मिनटं परत ठेवायचं. हे बघा अगदी छान आणि सुंदर आप्पे तयार झालेत. अगदी साधा आणि सोपा पदार्थ आहे. अगदी 5 ते 10 मिनटं लागते त्याला जास्त काही लागत नाही सामान देखील. तोपर्यंत मी इथे चटणी तयार करून घेतली होती. आता आपली खाण्यासाठी डिश तयार झालेली आहे बघा छान अशी. आमच्या दादूला खूप आवडतात आप्पे, त्याला सगळ्यात जास्त आप्पे आवडते, त्याच्यामुळे सगळ्यात आधी तोच टेस्ट करणार आहे. हे बघा खूप सुंदर. चला आवडल्यास तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आप्पे कसे वाटले. हे बघा आता तो टेस्ट करून दाखवत आहे, खाऊन दाखवायचा आहे तो खाऊन दाखवत आहे. हे बघा छान झाले आहेत. बाय.